मी त्याला 9 महिने पोटात वाढवलं होतं आणि आज मीच म्हणते त्याला मुक्त करा. आईच्या तोंडून असे शब्द कधीच निघायला नकोत, पण निर्मला राणा यांना ते म्हणावे लागले आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानेही त्याला परवानगी दिली. 11 मार्च 2026 भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी देणारा अत्यंत वेदनादायक पण मानवी निर्णय. कथा सुरू होते 20 ऑगस्ट 2013 चंदीगड येथे. एक 19 वर्षाचा मुलगा हरीश राणा पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनिअरचा हुशार विद्यार्थी, स्वप्नांनी भारलेला, उज्ज्वल भविष्य असलेला. त्या दिवशी सकाळी त्याने बहिणीकडून राखी बांधून घेतली आणि संध्याकाळी पीजीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला ICUमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, तुमचा मुलगा जिवंत आहे, पण त्याला ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी झाली आहे. त्याला पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट आहे. म्हणजे शरीर जिवंत आहे, पण मेंदू प्रतिसाद देत नाही. आई निर्मला राणा त्या क्षणी कोसळल्या, कारण त्यांना समजलं त्यांचा मुलगा जिवंत असला तरी तो कधीच परत येणार नाही. पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे काय? कल्पना करा, तुमचा मुलगा तुमच्यासमोर पडलेला आहे. डोळे उघडे आहेत, कधी कधी पापण्या हलतात, पण तो तुम्हाला पाहू शकत नाही. तो तुमचा आवाज ऐकू शकत नाही. तो तुम्हाला ओळखू देखील शकत नाही. त्याचा मेंदू काम करत नाही, फक्त शरीर श्वास घेत असते. तो जिवंत आहे, पण जीवन नाही. 13 वर्षांचा संघर्ष, 13 वर्ष, 4745 दिवस, 1,13,880 तास. दररोज आईवडील त्याच्याजवळ जातात. नाकामध्ये फीडिंग ट्यूब, घशामध्ये ट्रॅकिओस्टॉमी ट्यूब, शरीरावर खोल बेडसोर जखमा. दर 2 तासांनी त्याला पलटवणे, डायपर बदलणे, ट्यूबने अन्न देणे. 1 दिवस नाही, 1 महिना नाही, तर 13 वर्ष. आणि तो काही बोलत नाही, त्याला काही समजत नाही. आईचं हृदय. निर्मला राणा रोज सकाळी त्याच्या खोलीत जातात. खिडकी उघडतात, प्रकाश आत येतो. त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहतात. कधी कधी पापणी हलते. त्या क्षणी त्यांना वाटतं आज कदाचित तो जागा होईल, पण तो कधीच होत नाही. तरीही त्या त्याच्याशी बोलतात. हवामानाबद्दल, कुटुंबाबद्दल. कधी कधी त्या रागावतातही. तू नीट खाल्लं नाहीस. कारण एका क्षणासाठी तरी त्यांना विसरून जावं वाटतं की मुलगा ऐकू शकत नाही. वडिलांचा संघर्ष. वडील अशोक राणा रोज त्याचा हात धरून बसतात. ते हळूच म्हणतात, तू खूप धाडसी मुलगा आहेस. त्यांनी घर गहाण ठेवलं, जमीन विकली, दागिने विकले, लाखो रुपये खर्च झाले, पण काहीही बदललं नाही. शेवटी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. आम्हाला त्याला गमवायचं नाही आहे, पण आम्ही आता त्याला धरूनही ठेवू शकत नाही. हे फक्त वाक्य नाही, तर एका बापाचा आक्रोश आहे. न्यायालयाचा प्रवास. 2011 अरुणा शामबाग प्रकरणात इच्छामृत्यूला कायदेशीर मान्यता. 2018 कॉमन केयूज प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वे, पण प्रत्यक्षात लागू होणारी ही पहिलीच केस. दीर्घ सुनावणीनंतर JB परडीवाला आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. 11 मार्च 2026 हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छामृत्यूची परवानगी दिली जाते. कोर्टरूममध्ये शांतता पसरली. आईवडिलांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते रडू लागले. पुढे काय केले? कोर्टाने आदेश दिले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये त्यांना दाखल करा. फीडिंग ट्यूब हळूहळू काढा. कृत्रिम पोषण बंद करा. सन्मानाने नैसर्गिक मृत्यू येऊ द्या. संविधानाचा प्रश्न. भारतीय संविधानातील आर्टिकल 21. सन्मानाने जगण्याचा अधिकार. न्यायालयाने सांगितले, जर जीवनात सन्मान असायला हवा, तर मृत्यूतही सन्मान असायला हवा. एका आईचा शेवटचा संदेश. निर्मला राणा म्हणतात, कोणत्याही आईला 13 वर्ष असा संघर्ष करावा लागू नये.
जेव्हा आशा उरत नाही तेव्हा शांततेने जाऊ देणेही कधी कधी प्रेम असते. ही फक्त एक कायदेशीर केस नाही, ही एक 13 वर्षांची वेदना आहे. ही एका आईची हाक आहे आणि एका मुलाची मुक्ती आहे.